सर्व नागपूरकरांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा, आदराचा जय भीम. जय भीम नागपूरकर. आवाज नाही. जय भीम नागपूरकर. क्या बात आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम करते, पण नागपूरसारखा रसिक मात्र मला कुठेही मिळालेला नाही. म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे. क्या बात आहे. अतिशय मोठ्या मनाची माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. कारण विदर्भ म्हटला की आठवतं खूप थंडी, खूप पाऊस आणि खूप ऊन देखील. आपण हे सगळं सोसत असतो, सहन करत असतो शोषिकपणे. म्हणूनच आपलं मन कसं आहे, मोठं आहे. सगळेजण कसे मोठ्या मनाची माणसं आणि सगळ्यांना सामावून घेणारं असं हे नागपूर. म्हणूनच मी म्हणते की नागपूर म्हणजे सावजी. आता वाजवा की टाळ्या रावजी. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. रसिक मित्रांनो, चैतन्य निर्माण करणारा हा तेजोमय नारायण गगनारूपी पडद्याआड गेला की या संपूर्ण विश्वाला काळोखाला सामोर जावे लागतं. परंतु स्पंदन धरणारा हा असीम अंधार तोलून धरला जातो तो केवळ दिव्याच्या आधारानेच. आणि म्हणूनच काळोखाला नष्ट करण्यासाठी प्रत्येक मनामनात आपण भक्तीची तेजोमय ज्योत लावूया. या तथागतांना वंदन करूया. माझे या तथागताला त्रिवार वंदन. अतिशय सुंदर हा बुद्ध फेस्टिवल या नागपूर भूमीमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्याचा आयोजक आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचा. हा अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. जगाला दिपवणारा असा हा बौद्ध महोत्सव. आणि हा महोत्सव इतका सुंदर आहे, पण याचं आयोजन करण्यामागे लागणारी जी मेहनत होती त्या मेहनतीसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातला एक एक क्षण वेचला आहे. म्हणून त्या संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी, त्या बौद्ध धम्माच्या संपूर्ण शिलेदारांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आणि त्यांच्या अथक परिश्रमाला माझा मानाचा मुजरा. तथागत गौतम बुद्ध की. तथागत गौतम बुद्ध की. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. मित्रांनो, या बुद्ध महोत्सवामध्ये आज गेल्या 7 फेब्रुवारीपासून अतिशय सुंदर कार्यक्रमाची रेलचेल, कार्यक्रमाची मेजवानी या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अवघ्या काही क्षणात आज प्राध्यापक DV बागुल पुणे यांचं मनोगत होईल आणि कविता वाचन राजेश चंद्रा लखनौ यांचं होईल. जुगलबंदी होणार आहे भवानी शंकर पुणे पखवाद आणि पंडित मुकेश जाधव पुणे तबला, उस्ताद फारुख लतीफ खान पुणे हे सारंगीवर असतील. यांची जुगलबंदी आपण ऐकायची आहे, त्याचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. सोबतच सामाजिक प्रयास ही छोटीशी नाटकाची प्रस्तुती या ठिकाणी करत आहे राष्ट्रीय पारिवारिक धम्मसंगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ आणि याचं संचालन करणार आहे पुष्पाताई बौद्ध. मित्रांनो, अवघ्या काही क्षणातच या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. जीवनामध्ये निर्माण केलेली आहे आणि म्हणूनच आज हा जो शामियाना आणि हा जो डोलारा आपण बघतो आहे या महोत्सवाचा, ते त्याचंच त्या मेहनतीचं प्रतीक आहे. आणि मित्रांनो, खरंच अतिशय सुंदर कला आणि कलाकारांची रेलचेल या महोत्सवामध्ये आपण अनुभवलेली आहे. गेल्या 2-3 वर्षापासून आपण अनुभवत आहे. कारण हा महोत्सव केवळ नागपूरपुरता नाही, विदर्भापुरता नाही, महाराष्ट्रापुरताही नाही, हा संपूर्ण जगाला दिपवणारा असा हा महोत्सव आहे. आणि खरंच या महोत्सवाचे जे आयोजक आहे त्यांच्या परिश्रमाला माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा. अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी आपल्यासमोर एक छोटीशी नाटिका प्रस्तुत होत आहे. सामाजिक प्रयास राष्ट्रीय पारिवारिक धम्मसंगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ
आणि या छोट्याशा कार्यक्रमाचं संचालन करत आहे पुष्पाताई बौद्ध. या सर्व कलाकारांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. पुणे ते पखवाजवर राहणार आहेत. त्यानंतर तबल्यावर साथ संगत करत आहेत पंडित मुकेश जाधव. त्यानंतर उस्ताद फारुख लतीफ खान पुणे सारंगीवर. आणि ही जुगलबंदी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे नागपूर बुद्धिस्ट सेंटर प्रस्तुत बुद्ध महोत्सव या कार्यक्रमामध्ये. माइक दे. खरं तर शीताची सुताची आणि छताची जर गरज भागली तरी माणसाचं मन हे संतुष्ट होतं असं नाही. कारण मनाला भूक असते ती आंतरिक आनंदाची. आणि हे सर्व कलाकार आपल्याला आपल्या आनंदासाठी एक नवीन पर्वणी घेऊन आलेले आहे. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये या संपूर्ण कलाकारांचं आपण स्वागत करूया. स्वागत. बंधू आणि भगिनींनो, या परिसरात इतरत्र फिरत असलेल्या सर्व मित्रमंडळींना, नगरजनांना एक नम्र विनंती आहे की या ठिकाणी सामाजिक प्रयास ही नाटिका आम्ही सुरू करीत आहोत. त्यामुळे या विचार मंचाच्या पुढे सर्व लोकांनी येऊन बसण्याची लेवल देखले ना. चल बड़ा भाऊ. सप्रेम जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सेवेत राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ सविनय सादर करीत आहे नाटिका सामाजिक प्रयास. लेखिका आणि मार्गदर्शिका पुष्पाताई बौद्ध. दिग्दर्शक आणि ध्वनी संकलक अशोक जांभोळकर. गीतकार आणि गीताचे संगीतकार केशवराव इंदुरकर. साऊंड रेकॉर्डिस्ट विकास बोरकर. स्टुडिओ ऑडिओ सिटी नागपूर. तर बंधू आणि भगिनींनो, सादर आहे आंबेडकरी समाजातील ज्वलंत समस्यांवर आधारित प्रबोधनात्मक नाटिका सामाजिक प्रयास. प्रस्तुती राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अगं सुजाता, मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे म्हणून ना
मी पौर्णिमेचा उपवास करणार आहे. मला तर बाई चांगला नवरा मिळावा म्हणून मी शंकरजीचा उपवास करणार आहे. अगं माझंही तसंच आहे. एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते, मला लग्न होऊन खूप वर्ष झालीत, पण मुलं बाळं नाहीत. आणि आपल्या नागपूरचे लोक सांगतात की टाकळ घाटला विक्तू बाबांचे 5 पात्र केल्याने दिवस राहतात. म्हणून तर मी विक्तू बाबांचे 5 पात्र करणार आहे. तुम्ही कोणालाही पूजा, पण मी तर बाई माझ्या घरातील ऐश्वर्य वाढावे म्हणून साईबाबा आणि गणपतीला पूजत असते. नागपूर टेकडीच्या गणेश दर्शनाने पुष्कळ घरांचा उद्धार झाल्याचे मी ऐकले आहे. अगं प्रज्ञा, सुजाता, परिता, तुम्ही तर कुणाला पूजता आणि त्या पूजेमागे काही ना काही मागायची इच्छा दिसते. पण परित्राण केल्याने घरात सुख शांती येते. म्हणून मी माझ्या आईला सांगितले बाई की आपल्या घरी परित्राण पाठच करायचा. तुम्ही सर्व मैत्रिणी आहात वाटतं? हो. काय परिचय आहे तुमचा? प्रज्ञा, सुजाता, माया, परिता आणि मी शीला. नावं तर खूप छान आहेत तुमची. आणि नावावरनं तुम्ही बुद्धिस्ट वाटता. हो, आम्ही सर्व बुद्धिस्ट आहोत. पण तुमची चर्चा मी ऐकली, त्या चर्चेवरून तर तुमचे सारे आचरण बौद्ध धम्माच्या विपरीतच दिसत आहे. पण आपला परिचय? माझं नाव करुणा आहे. जय भीम. जय भीम काकू. खूप छान वाटलं काकू तुम्हाला भेटून. बरं, मग तुम्हीच सांगा ना काकू की बौद्ध धम्म कसा पाळावा, बौद्धांचे आचरण कसे असावे, याविषयी थोडं आम्हाला समजावून सांगा ना. जरूर, तुमची इच्छा आहे तर मी नक्कीच तुम्हाला सांगते. आणि हो, विशेष म्हणजे तुम्ही सर्व मुली आहात. भविष्यात तुम्हालाच तुमच्या कुटुंबाला सांभाळावे लागेल. म्हणून मी तुम्हाला आपल्या कुटुंबात बौद्ध धम्म कसा रुजवावा या दृष्टीने समजवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे काकू. अगं, बौद्ध धम्म म्हणजे उत्कृष्टपणे जीवन जगण्याची पद्धती. न्यायसंगत, तर्कसंगत, विज्ञाननिष्ठ, प्रज्ञापूर्वक विचार पद्धतीने आचरण करून स्वच्छ जीवन जगण्याची कला आणि मानवाच्या संपूर्ण विकासाचे साधन म्हणजेच बौद्ध धम्म. आणि बौद्ध उपासक म्हणजे जो कर्मकांड, रूढीवाद, अंधश्रद्धांना मानत नाही व तथागत बुद्धांच्या उपदेशानुसार सम्यक जीवन जगतो अशी व्यक्ती. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि 22 प्रतिज्ञांचे आचरण करायला सांगितले. परंतु खरं सांगू का, तुमच्या चर्चेतून तर मला फक्त अंधश्रद्धाच दिसून आली. खरंच या काकूंचं नाव किती सार्थक आहे ना. आजच मला बौद्ध उपासकाचा खरा अर्थ कळला. आजच मला 22 प्रतिज्ञांचे महत्वही थोडेफार समजले. काकू, तुमच्या चेहऱ्यावर खूपच शांतीपूर्ण तेज दिसत आहे. अगं, हे धम्मानुसार आचरण करण्याचं तेज आहे. रूढीवाद, कर्मकांड, परंपरांना आपल्या धम्मात मुळीच स्थान नाही. तुम्ही वेगवेगळ्या देवी देवतांना काहीतरी मिळवण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी मानत आहात. परंतु एक मात्र लक्षात ठेवा की भगवान बुद्ध हे मोक्षदाता नाही, तर ते मार्गदाता आहे. पण काकू, असं तर आम्हाला कोणीच सांगितलं नाही. अरे हां, खरं म्हणजे मी एका पारिवारिक कार्यक्रमाला जात होते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हीही चला माझ्यासोबत. तिथे तुम्हाला धम्म आपल्या कुटुंबात कसा रुजवावा हे लवकर कळेल. सुधाताईकडे 11 वाजता बोळवणाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर 4 वाजता कविताताईकडे गब्बमंगल संस्काराचा कार्यक्रम आहे. चला माझ्यासोबत. चला काकू, आम्ही सुद्धा येतो.
अगं करुणाताई तर सांगत होत्या की बौद्ध धर्मात रूढीवाद नाही, आणि हे तर बौद्धांचेच घर दिसते. परंतु इथे तर उलट चित्र दिसते बाई. ते बघा, त्यांनी वाट्यांमध्ये जिलेबी, लाडू, पेढा आणि इतरही पदार्थ ठेवले आहेत. अगं 5 वाट्यात वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत. कोणत्याही एका वाटीवर हात ठेव बरं. कोणता पदार्थ काढला? लाडू आहे का? मग मुलगाच होईल. जिलेबी काढली असती तर मुलगीच झाली असती. ही कोणती सोनोग्राफी आहे ग? हा काय प्रकार आहे? चला चला, बाकीच्या चर्चा आपण नंतर करूया. हा, आता आपण कविताताईकडे गब्ब मंगल संस्काराला जाऊया. एकाच धर्माचे 2 वेगवेगळे कार्यक्रम कसे? हे आपल्याला समजलं नाही. चला आपण काकूंकडे जाऊया. अहो काकू, दोन्हीकडे गर्भसंस्काराचाच कार्यक्रम झाला. दोन्हीकडे बुद्धांचे व बाबासाहेबांचे फोटो ठेवले होते. पण एकीने हिरवी साडी तर दुसरीने पांढरी साडी नेसली होती. आणि कार्यक्रमही काही वेगळाच वाटला. हे कसं काय? अगं पोटाला डोक्याला गजरा बांधून आणि वाट्यांमध्ये मिठाई ठेवून काय लाभ होणार? पेढा हातात आला तर मुलगा व जिलेबी आली तर मुलगी होते, असे संभव आहे का? मुलगा किंवा मुलीचा जन्म लाडू पेढे आणि जिलेबीने ठरत नाही. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर हा कोरा अंधविश्वास आहे. काकू, तुमचं म्हणणं आम्हाला पटलं. परंतु सुधाताईकडे हा कार्यक्रम गर्भवतीला 7 महिन्याला 2 दिवस बाकी असताना करण्यात आला. कविताताईकडे मी ऐकलं की गब्बमंगल संस्कार 3ऱ्या महिन्यात करण्यात आला. तर ते कसं काय? आणि कविताताईकडे तर हा कार्यक्रम करायला विशेष संस्कार करते सुद्धा होते. 3 महिन्याच्या गर्भकाळात पोटात फक्त एक मांसाचा गोळा असतो. त्यानंतर हळूहळू त्याला नाक, कान, डोळे इत्यादी अवयव यायला लागतात. त्याच पिरियडमध्ये कडधान्य दिली जातात. गर्भवतीच्या खानपानाविषयी लक्ष दिले जाते. तिला ध्यान साधना व बुद्ध आणि त्यांचा धम्म यासारख्या धम्मग्रंथांचे वाचन करायला लावतात. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे लागते. गर्भवतीचे विचार शुद्ध ठेवायला सांगतात. कारण या सर्वांमुळे त्या महिलेच्या गर्भावर सकारात्मक परिणाम होतात. आणि विशेष म्हणजे 7 महिने पूर्ण झाल्यावर पोटातील बेबीचा संपूर्ण विकास झालेला असतो. मग ती बेबी कोणतेही संस्कार ग्रहण करत नाही. म्हणून गब्बमंगल संस्कार हा कविताताईकडे केला तसाच केला पाहिजे. काकू, हे पटलं आम्हाला. तुम्ही सांगितलं तेच बरोबर आहे. यासोबतच तुम्हाला आणखी एक सांगायचे आहे की तुमची सुरुवातीची चर्चा ऐकून माझे मन थोडे खिन्न झाले. हे लक्षात ठेवा की पौर्णिमेचा किंवा कुणा देवी देवतेचा नवस करून परीक्षेत कधीही चांगले मार्क्स मिळत नाही. त्यावर उपाय म्हणजे फक्त परिश्रम आणि कठोर अभ्यास हाच आहे. शंकराच्या उपवासाने नवरा चांगला मिळेल ही एक खोटी विचारधारा आहे. तर वित्तूबाबाच्या नवसाने मुलं मुली होत नाहीत. त्यावर उपाय म्हणजे फक्त डॉक्टरांचा सल्ला घेणे व योग्य उपचार करणे हाच आहे. गणपती किंवा साईबाबाच्या पूजेने घरातील ऐश्वर वाढले असते तर आपल्या देशात अशी पूजा करणारे पुष्कळ लोक आहेत. तरी सुद्धा आजही आपला देश दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला आहे. या सर्व अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीच्या विरोधात सुद्धा आहे. हे सर्व धम्मविरोधी आचरण आहे. आपला व आपल्या कुटुंबाचा विकास बौद्ध धम्माचे आचरण करूनच शक्य आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. चला आता मी तुम्हाला आणखी एका कार्यक्रमाला घेऊन जाते.
ब्रह्मां विशुद्धिजुतिमिद्धीं बकाब्निदानम् यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसां भवतु ते जयमङ्गलानि सा